पण पुढच्या घडामोडीकडे राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानात पटेल आणि तटकरे यांनी बदल केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला। बदल केलेल्या पक्षाच्या नवीन संविधानात अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय आणि ओबीसी सेल काढले। जुन्या राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानात जवळपास 7 फ्रंटल सेल नमूद होते। राष्ट्रवादीच्या नव्या संविधानात युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवा दल सेलचा उल्लेख आहे। राष्ट्रवादीच्या संविधानात ज्या पद्धतीने बदल करण्यात आलाय हे समजताच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी हे सर्व बदल रद्द करण्यात यावं असं पत्र निवडणूक आयोगाला पाठवलंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय अधिकची माहिती आहे याबाबत? श्रुती, नक्कीच 28 जानेवारीला अजित पवार यांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू होतो आणि त्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानात मात्र कमालीचे बदल जे आहेत ते केले असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। आणि त्या सगळ्या संदर्भात आरोप जे आहेत ते आमदार रोहित पवार यांनी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरती पुराव्यांसह लावलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळत होते। परंतु जुन्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानामध्ये जवळपास 7 फ्रंटल सेल होते। त्यामध्ये सामाजिक न्याय असेल किंवा अल्पसंख्याक सेल असेल किंवा ओबीसी सेल असेल, या सगळ्या सेलचा समावेश जुन्या फ्रंटल सेल जुन्या संविधानात होता। परंतु नवीन संविधानात ज्या काही बदल करण्यात आलेले होते त्यानुसार फक्त 4च सेल जे आहेत ते नवीन संविधानात आपल्याला पाहायला मिळतात आहेत। आणि त्या नवीन संविधानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे पक्षाचा महत्त्वाचा कणा म्हणून ओळखले जाणारे 3 सेल आहेत, अल्पसंख्याक सेल, ओबीसी सेल आणि त्यानंतर अल्पसंख्याक सेल, ओबीसी सेल आणि सामाजिक न्याय सेल, हे 3 सेल जे आहेत ते फ्रंटल सेल जे आहेत ते वगळण्यात आलेले असल्याचं पत्रात जे आहेत ते नमूद करण्यात आलेलं असल्याचं पाहायला मिळतंय। पक्षाच्या संविधानामध्ये नव्याने या सगळ्या ज्या काही बदल झालेले आहेत याची समज ज्यावेळेस नक्कीच धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।